लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट स्वतः महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली मित्रांनो। तर त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवर ट्विट करत माहिती दिलेली की अजूनही ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट त्यांनी दिलेली। तर काय ही अपडेट दिलेली आणि कशी लाडक्या बहिणींसाठी ही अपडेट महत्त्वपूर्ण असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत अदिती तटकरे यांनी ट्विट केलेले ते म्हणतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई-KYC सुविधा बघा काय म्हणताय तर ई-KYC सुविधा करून देण्यात आली आहे। या प्रक्रियेत अधिक सूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये काय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे तर दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहीण योजनेला अधिकृत संकेतस्थळावर ई-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। उर्वरित लाभार्थी भगिनींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते। बघा तर काय म्हणताय की लाडकी बहीण योजनेची ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 2 महिन्याचा जो कालावधी देण्यात आलेला होता तर तो 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत संपत आहे। तर ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही ई-KYC केली नसेल तर त्यांनी पोर्टलवर जाऊन आपली ई-KYC पूर्ण करून घ्यावी असे आवाहन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेले। मध्यंतरी एक अपडेट आली होती की लाडकी बहीण योजनेची ई-KYC रद्द म्हणजे शिथिल करण्यात आली आहे तर त्याला कोणतीही अट देण्यात आली नाही, परंतु आता स्वतः महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली की तुम्ही 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी आपली ई-KYC पूर्ण करा। तर असे आव्हान ते देत आहेत। त्यांनी पुढे काही म्हटलं नाही की जे KYC करणार नाही तर त्यांना लाभ बंद होईल, तर असंही त्यांनी काही म्हटलं नाही, परंतु तरीही तुम्ही जर अजूनपर्यंत KYC केली नसेल तर आत्ताच ई-KYC पूर्ण करून घ्या। कारण ई-KYCचं पोर्टल अत्यंत चांगल्या पद्धतीने आता चालू आहे मित्रांनो। त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं ट्रॅफिक आलेलं नाही, त्यामुळे आता ते पोर्टल सुरळीत आहे। म्हणून ई-KYC करण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, तर पोर्टलवर जाऊन लगेच ई-KYC करून घ्या। जे भगिनी ई-KYC करणार नाही तर कदाचित त्यांना हा जो आता नोव्हेंबरचा हप्ता राहील तर तो कदाचित मिळणार नाही, असे सुद्धा महत्त्वपूर्ण अपडेट हे न्यूज रिपोर्टच्या माध्यमातून येते मित्रांनो। त्यामुळे ई-KYC बाकी असेल तर लगेच ई-KYC करा आणि हा व्हिडिओ त्या लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा ज्याची ई-KYC बाकी असेल। भेटूया पुढच्या व्हिडिओवर, तोवर जय हिंद जय महाराष्ट्र।